ह्या माणसाची 1 रुपये कमवायची लायकी नाहीये, ह्याच्याबरोबर मी राहू शकत नाही. पुरीबिरींचं काय सांगू नको, तुला सोडल्यापासून लय खुश आहे ती. चलित ना. ठीक आहे, पैसे जरा जपून वापर. होय होय, जपूनच वापरतोय. जरा जेवायला बिवायला वाढ मला. नुसता पैसे पैसे करू नको. नीट सांगा की मग जेवायला वाढतो. बोल की मम्मी. बाळा घर घ्यालय, 1-1.5 लाख रुपये कमी पडाले. जावाय बापूला विचार की जरा. विचारायचं काय, घेतो की. होय हो मम्मी, फ्लॅट घ्यायला लागले, 1-1.5 लाख रुपये देऊया की. मग तुझ्या पैसेच पैसे दे की मम्मीला. मग आताच मम्मीला फोन लावतो आणि बोलवून घेतो आणि पैसे देतो. बरं तुम्ही आवरा, तुम्हाला मस्तपैकी सरबत करून आणतो. वहिनी, दादा आहेत का घरात? त्याने नाहीत घरात. हा, 1 मिनिट. कोण आहे का? कोण नाही हो, पलीकडची मावशी होती. बर बर. दादा आत येऊ काय? अरे बारक्या, अरे ये की, विचारलास काय मला तू? ये बस. मग कसं काय चालू आहे? दादा, एक छोटीशी मदत पाहिजे होती. सकाळी पण येऊन गेलो, तू घरात नव्हतास. काय सांगालास? मी तर सकाळी घरातच होतो. मम्मीला ऍडमिट केले, 21,000ची गरज होती. अरे मम्मीला ऍडमिट केलं तू आणि मला आत्ता सांगालास? होय का? 21,000 रुपये दे त्याला. हो तुम्ही जरा आत या. मी आलो जरा पैसे घेऊन. काय का? तुम्ही जर तुमच्या भावाला पैसे दिला तर मी तुम्हाला सोडून जाणार. अगं तो माझा भाऊ आहे, माझी आई ऍडमिट आहे. मला काय माहित नाही, 1 रुपये जरी दिलेलं कळलं तर मी पोरी सोडून जाणार. ए दादा, राहू सोड. वहिनी, एक लक्षात ठेवा, देव देऊन पण बघतोय आणि घेऊन पण बघतोय. ह्याचं काय ऐकायलाय, शानायच जा. होय हो, एवढं का नाराज झालायसा? काय करू, कामगारांनी पगार द्यायला पैसे नाहीत. सगळी एक एक कामगार पळून चालल्यात, कामं सगळी अंगलट यायल्यात. माझं तर डोकं चालायचं बंद झाले. माझ्या मम्मीनं लग्नात चैन केलेली दे दे, मोडतो आणि कामगारांचा पगार भागवून टाकतो. बरं आणतो. ही शेवटची चेन आहे. पैसा अडका सगळा संपलाय आपल्याकडचं. आणि हे तुमचं दिवस जर असंच राहणार असतील, मम्मीला फोन लावून बोलवून घेऊन मी तुम्हाला सोडून जाणार. अगं पैसे असताना तू माझ्या संग कसं राहत होतीस? आता माझी वाईट वेळ आहे म्हणून तू असं वागायलास माझ्या संग? हे बरोबर नाही आहे, लक्षात ठेव. ते काय मला माहित नाही. हे दादा, उठ. अरे किती पेलायस? अरे दारू किती पेलायस? पुरींचं तोंड बघून तर दारू सोड. लवकर निर्णय घे. तुला पोरं पाहिजेत काय दारू पाहिजे? मी आता एक निर्णय घेतले. काय? ही माझ्या मुलांसाठी मेली, माझ्यासाठी मेली, माझ्या या घरासाठी मेली. तिची आता जिवंतपणे तिची 13वी घालायची. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, मारहाण काही करण्यापेक्षा त्या व्यक्तीची जिवंतपणे 13वी घाला आणि त्या व्यक्तीचा नाद बंद करा. तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगा. 3ऱ्या पार्टची वाट बघा.